नमस्कार. या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. येत्या 17 तारखेला जुना हिंद केसरी या ओपनच्या मैदानावर काही पैरे म्हणजे संभाव्य पैरे चर्चेमध्ये आहेत. त्याविषयी आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी 1,11,000चे बक्षीस आहे. त्यानंतर खालोखाल बक्षिसे आहेत. त्यानंतर 18 तारखेला सुद्धा एक आदतचे मैदान याच मैदानावर होणार आहे. मित्रांनो, हे पारंपरिक मैदान असल्यामुळे येथे सर्व टॉपचे बैल आपणास पाहावयास मिळतील. आणि हिंद केसरी मागील वर्षीसुद्धा या मैदानावर सर्व टॉपचे बैल आलेले होते. त्यामध्ये आता आपण पाहूया पैरे हे अंदाजे आहेत आणि याच पैऱ्यांची सध्या तरी चर्चा आहे. पहिला पैरा आहे तो म्हणजे 4x4 गजा आणि पेटकरांचा राजा यांचा पैरा या मैदानासाठी सांगण्यात येत आहे. सध्या हे दोनही बैल अतिशय फॉर्ममध्ये आहेत आणि यांचा पैरा या मैदानावर झालेला आहे. त्यानंतरचा पैरा आहे तो म्हणजे साई व चिरेगावकरांचा स्वामी यांचा पैरा या मैदानावर असणार आहे. त्याचा पुढील पैरा असणार आहे तो म्हणजे भारत आणि वादळ. मित्रांनो, बऱ्याचशा मैदानांवर भारत हा धावला, परंतु सेमीला या नाही, त्या कारणातून भारतला बाहेर पडावे लागले. तर या हिंद केसरी मैदानावर भारत आणि वादळ हे धावणार आहेत. यानंतरचा पुढील पैरा असणार आहे तो म्हणजेच पिस्टन 2211 आणि रायफल 8181 यांचा पैरा या मैदानावर चर्चेमध्ये आहे. मागे झालेल्या मैदानावर पिस्टन आणि बकासूर हे धावले होते, परंतु सेमीमध्ये त्यांना थोड्या फरकामध्ये हात पत्करावी लागली होती. त्यामुळे या मैदानावर पिस्टनच्या जोडीला रायफल 8181 असणार आहे. तर या मैदानावर रायफल आणि पिस्टन हे धावणार आहेत. यानंतरचा पुढील पैरा सांगण्यात येत आहे तो म्हणजेच द्वारली मुंबईचा हरण्या व लखन, संभाजीनगरचा लखन आणि द्वारली मुंबईचा हरण्या यांचा पैरा या माळशिरसच्या हिंदकेसरी मैदानावर असणार आहे. सध्या तरी तीच चर्चा आहे. आणि या पुढील महत्त्वाचा पैरा तो म्हणजेच बकासूरचा. तर आपल्या अंदाजे बकासूरचा पैरा या मैदानावर कोणता असू शकतो आणि सध्या चर्चेमध्ये पैऱ्याबद्दल काय आहे, तर पुशेगावकरांचा पक्षा आणि बकासूर अशी सध्या चर्चा आहे. तर दुसरीकडे घरणिकीचा राजा आणि हिंदकेसरी बकासूर अशी चर्चा आहे. या दोन बैलांपैकी एक बैल बकासूरसाठी पैरा असणार आहे. त्यानंतरचा पुढील पैरा असणार आहे तो म्हणजेच बलमा व लक्ष्मणराव. मित्रांनो, मागील काही मैदानांवर बलमा हा सेमीला हारत आहे आणि या मैदानावर बलमा आणि लक्ष्मणराव हे धावणार आहेत. यानंतरचा पुढील पैरा असणार आहे तो म्हणजेच सिकंदर 8181 आणि टिटवी आणि सिकंदर यांचा पैरा या मैदानासाठी सांगण्यात येत आहे. मित्रांनो, बकासूरच्या बाबतीत हे पैरे दोन सांगण्यात येत आहेत. ते म्हणजेच पुशेगावकरांचा पक्षा आणि बकासूर. तर दुसरा पैरा घरणिकीचा राजा आणि बकासूर या दोन बैलांपैकी एक पैरा असणार आहे. तर मित्रांनो, आपल्या अंदाजे बकासूरला या मैदानावर कोणता पैरा आवश्यक आहे? मागे पैरा पिस्टन आणि बकासूर असा होता, परंतु हे यामध्ये सेमीमध्ये पिस्टन आणि बकासूर हे फेल ठरले. परंतु मित्रांनो, यामध्ये पिस्टन आणि बकासूर हे तसे पाहावयास गेल्यास हे दोनही बैल अतिशय पळणारे आहेत आणि टॉपचे आहेत, परंतु या मैदानावर त्यांना हार पत्करावी लागली होती.
आणि आता पिस्टनला या मैदानावर हिंद केसरीच्या माळशिरसच्या जोड आहे, तो म्हणजे रायफल 81-81, आणि बकासूरला जोड आहे, तो पुशेगावकरांचा पक्ष किंवा घरणिकीचा राजा. आपल्या मते बकासूर या दोन बैलांपैकी एक बैलाचा पैरा असला तर नक्की विजय प्राप्त करेल का? कारण मागील 2 ते 3 मैदानांपासून बकासूर प्रेमी हे थोडे नाराज झालेले आहेत. कारण बकासूरला सेमीमध्ये 2-3 मैदानांवर हार पत्करावी लागलेली आहे. त्यामुळे तर या मैदानावर नक्कीच बकासूर विजय प्राप्त करील अशीच आपण अपेक्षा करूया. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार.